पण त्याच्यातल्या जवळ 5 ते 6 मूर्तीच आपण इथे लोकांनी भाविकांनी विसर्जन केल्या. बाकीच्या मूर्ती त्या परत घेऊन आता गणपती विसर्जनाची आता गणेशोत्सवाचा हा जो उत्सव चालू आहे, यावर्षी शासनाने आदेशित केल्याप्रमाणे 6 फुटाच्या आतमधल्या मूर्ती कृत्रिम तलावात विसर्जित कराव्या हा म्हणजे शासनाचा आदेश आहे. परंतु हा आदेश जरी पर्यावरणासाठी पूरक असणे गरजेचं असला, परंतु जिथे आपण विसर्जन करतो आणि जिथे मूर्ती विसर्जन केली जाते तो परिसर स्वच्छ असणे अत्यंत गरजेचं आहे. कारण ह्या परिसरामध्ये आपण एखाद्या बाप्पाला आपण जवळजवळ घरी आपण पूजतो, त्याच्याबद्दल आपण पूजा अर्चा करतो. परंतु हा जर परिसर जेव्हा आपण विसर्जनासाठी जेव्हा हा परिसर आणतो, तेव्हा हा विसर्जनाचा परिसर जर गलिच्छ असेल तर कशा प्रकारे भाविक या गलिच्छ अशा ह्याच्यामध्ये परिसरामध्ये हे विसर्जन करतील. ज्याप्रमाणे आपण पूजा अर्चा केल्यानंतर आपल्याला वाटतं की त्या चांगल्या प्रकारे बाप्पाचं विसर्जन व्हावं, परंतु आपण पाठीमागे बघत असाल की एका बाजूला हे गटाराचं पाणी पूर्णपणे येत आहे, एका बाजूला आपल्या कचऱ्याचं साम्राज्य आहे आणि याच्यामध्येच कृत्रिम तलाव बनवलेला आहे. तर हे पूर्णपणे चुकीचं आहे, कारण ह्याच्यातूनच विसर्जन करण्यासाठी आलेले भाविक पूर्णपणे नाराज झालेले आहेत. मग आपल्या कालच्या विसर्जनाच्या वेळेला जवळजवळ आमच्याकडे 18 मूर्ती आल्या विसर्जनासाठी, ज्या आपल्या परिसरातल्या, पण त्याच्यातल्या जवळ 5 ते 6 मूर्तीच आपण इथे लोकांनी भाविकांनी विसर्जन केल्या. बाकीच्या मूर्ती त्या परत घेऊन गेल्या, कारण इथला हा जो परिसर आणि इथलं जे घाण बघितल्यानंतर त्याने लोकांना असं वाटलं की आपला बाप्पा आपल्या घरीच आपण विसर्जन करावा. कारण एवढे वर्ष हा अथांग असा सागर होता, त्याच्यामध्ये विसर्जन करत होता आणि चांगल्या प्रकारे विसर्जन होत होतं. तर पालिकेला आमचं एवढंच म्हणणं आहे की जिथे शक्य असेल, समुद्र असेल आणि त्या ठिकाणी तरी विसर्जनाला परवानगी द्यावी, जेणेकरून बाप्पाचं व्यवस्थित प्रकारे विसर्जन होईल आणि कुठल्याही प्रकारचे बाप्पाच्या मूर्तीला किंवा विटंबना लागणार नाही आणि व्यवस्थितपणे हे कार्य पूर्ण होईल.